देवा, आता ही पोरगी तरी हो बोलू दे रे बाबा. काय कमी आहे सांग ना, काय कमी आहे माझ्या पोरामध्ये? कधी कसलं व्यसन नाही, कोणाकडे वाकडी नजर नाही, तरी अडते तरी कुठं? ते तूच बघ बाबा आता. आणि ह्या वेळेला हे लग्न ठरू दे रे बाबा. मुलगा मला दिसायला अजिबात शोभत नाही. घर तुमच्या नावावर आहे का? पुणे किंवा मुंबईला राहण्याची तयारी असेल तर पुढचा विचार करू. इतक्या पगारात कसं भागेल? मुंबई किंवा पुण्याला राहायची तयारी असेल तर पुढचा विचार एवढ्या करू. कमी पगारात कसं काय भागणार? घर तुमच्या नावावर आहे का? मुलगा मला दिसायला अजिबात शोभत नाही. सागर, ए सागर, बाळा आटोपलं का रे? बहुतेक राकेश दादा आलेच रिक्षा घेऊन. राकेश दादा, मुलीकडनं सगळी कल्पना दिली आहे ना? हो हो वहिनी, अहो माझा मित्रच आहे तो, संपूर्ण कल्पना दिली. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अरे नमस्कार. नमस्कार, या या. होय नमस्कार. नमस्कार. हो नमस्कार. बस बस ठीक. बस बस. या बस. काही टेन्शन घेऊ नका. मुलगा लहानाचा मोठा माझ्या समोरच झालेला आहे. एकदम चांगलं. तुम्ही बोलले ना, प्रश्न नाही नाही नक्की. अरे पोहे, वा वा वा, छान छान. अरे वा, पोहे पण छान झाले एकदम. छान बनव. सुंदर केले, सुंदर, मस्त आहे. छान आहे ना मुलगी? अरे आपल्या गप्पा तर होतच राहतील. त्यांना काय बोलायचं असेल तर मुलाला जाऊन द्या बाहेर. हो हो, जाऊ. तुमची वाडी हो, छान आहे. थँक्यू. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नाही, तुम्ही विचारा, तुम्हाला काय विचारायचं असेल. तुम्ही स्वतःहून इच्छुक आहात ना? नाही ना, म्हणजे असं दबाव वगैरे नाही ना काही? नाही हो, अजिबात नाही. मी आईबाबांची लाडकी असल्यामुळे तसं दबाव नाहीये माझी. बरं, मग तुमच्या आवडीनिवडी? ते सगळं सांगते हो, पण तुमच्या जॉबचं कसं काय? जॉबचं? मी एका चांगल्या कंपनीत कामाला आहे आणि चांगला पॅकेज आहे मला. राकेश दादांनी सांगितलंच असेल. हो सांगितलंय, पण कंपनी 1.5 तासांवर. मग ये जा कसं? ते होय, आता त्याची सवय झाली आम्हाला. मग लग्न झाल्यावर? लग्न झाल्यावर काय? लग्न झाल्यावर पण असं ये जा करणार? हो, अर्थात. मला कंटाळा येईल. मग कंटाळा कसला त्यात? मला हवं तर जॉब करू शकता, नाहीतर आपलं किराणा मालाचं दुकान आहेच. आपण तिथेच भाड्याने रूम घेऊन राहिलो तर? मग आपलं चांगलं चालणारं दुकान बंद करावं लागेल. बंद कशाला? आई राहणारच ना गावाला. आई? बाळू, मला तर मुलगी आवडली. राकेश दादा, ह्या वेळेस हे लग्न ठरेल असंच मला वाटते. हो वहिनी, मला सुद्धा तसंच वाटते. नक्की ठरेल. एकदा का ह्याचं लग्न ठरलं ना की मग मी मोकळी. हो वहिनी, पाहिलं आहे मी तुम्हाला. दादा गेल्यानंतर खूप कष्टाने त्याला वाढवले तुम्ही. आई राहणारच ना गावाला.
हॅलो हां हॅलो. सागर, हो बोलतोय. मी मानसीचे बाबा बोलतोय. हां बोला ना. तुम्ही आम्हाला पसंत आहात, पण आमच्या मुलीची अट जी तुम्हाला तिने एकट्याच सांगितली ती जर मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. नाही मान्य मला ही अट. ते लग्न नाही होऊ शकत. आमंत्रण करायची आहेत, खरेदीला जायचं आहे, एवढी आमंत्रण करायची आहेत. आपल्याला सगळ्यात सांगायला लागणार आहे. दादा, मुलीकडच्यांचा फोन होता. काय म्हणाले ते? सगळं मान्य आहे ना त्यांना? नाही मान्य त्यांना. ते लग्न नाही होऊ शकत. का? काय झालं? काही कारण नाही सांगितलं त्यांनी. ते लग्न नाही होऊ शकत. अरे माझ्या कर्मा, काय लिहिलंय माझ्या पोराच्या नशिबात काय माहिती. काय रे, परत मुलीला आईचाच प्रॉब्लेम झाला? वाटलंच मला. गेल्या वेळा पण तू वहिनीला ठोस कारण दिलं नव्हतं. हेच कारण होतं ना रे? काय चाललंय ना दादा, काय कळतच नाही मला. मला ना त्या तुमच्या पिढीचं काहीच कळत नाहीये. हा अपेक्षांचा राक्षस आहे ना, तुमच्या पिढीचं फार मोठा नुकसान करतोय. आता तुझंच घे. सुरुवातीला मुली आल्या तेव्हा तिचा उंची जशी आहे, तिचं दिसणंच असं आहे, असं बोलून तू नाकारल्या. अगदी वहिनीने पण चांगल्या चांगल्या मुली आल्या होत्या, त्यावेळेला तिच्या दिसणंच असं आहे, आपल्या घराला शोभणारच नाहीये. अरे 10-12 हजार कमवणाऱ्या मुलींना सुद्धा लाखभर पॅकेज असलेला नवरा मुलगा पाहिजे. मुलीच्या वडिलांना 27-28 वयाच्या मुलाकडून स्वतःचा फ्लॅट हवा आणि स्वतः मात्र काय रिटायरमेंटच्या पैशातून घर बांधतात. आजकालच्या मुलींना गावाकडचा पोरगा नको, शेती करणारा पोरगा नको. अरे शेतीत जर पिकली नाही तर शहरात धान्य जाणार कुठून? या अपेक्षांना मुलींनी दिलेलं सुंदर नाव म्हणजे आर्थिक सुरक्षितता. अरे संसार दोघांचा असतो, म्हणजे जबाबदारी सुद्धा दोघांच्या असतात ना रे. थोडा त्याने थोडा तिने एकमेकांना सावरतच पुढे जायचं असतं ना रे. सागर, अपेक्षेपेक्षा समाधानाचं पारणं जेव्हा जड होईल ना, तेव्हा बरेचसे प्रश्न तुमचे सुटतील.